नमस्कार मित्र हो, आजच्या मंगलमय रविवारच्या यशदायी शुभेच्छा. मंडळी, आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे का? एका ठिकाणी बसून करमत नाही, मग उगाच आपण इथे तिथे फिरायला जातोच की. मग ती पर्यटन स्थळं असतील किंवा कोणाच्या तरी घरी, याच्या त्याच्या घरी याना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी पण ठरवले, का नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा. हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार. आपणच आपल्या मनाच्या घराला भेट द्यावी म्हटलं. बघावं तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचं घर. कोण कोण राहतात तिथे, कसं स्वागत होतं. ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहोचलो. अगदी छोटंसं होतं, पण छान होतं. आत काय असेल या उत्सुकतेनं दार वाजवलं तर आतून आवाज आला. कोण आहे, काय पाहिजे, असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती. पण खरंच आपण कोण आहोत हे त्याला सांगितल्याशिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार. मीही सांगितलं, मी स्व आहे रे, ज्याचे तू कधी ऐकत नाहीस, ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो, तो मी. आतून आवाज आला. बरं, उघडतो दार. दार उघडल्यानंतर आत पाहिलं तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारलं, का रे एवढा अंधार? तेव्हा तो म्हणाला, तुमच्याच कृपेने. मी म्हटलं, माझ्या कृपेने? तर तो म्हणाला, हो, तुझ्याच कृपेने. कारण इथे उजेड तेव्हा पडेल जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील. मीही जरा ऐटीतच म्हणालो, ठीक आहे, लावतो दिवे, असं म्हणत पुढे सरकलो. थोडं पुढं चाचपडत गेलो तर काय, तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होतं. मी त्याला पुन्हा विचारलं, काय रे, त्या खोल्यात काय दडलंय? तो पुन्हा म्हणाला, बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते. मग मी हळूच एका खोलीचं दार उघडलं आणि फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावलं. तेव्हा तो म्हणाला, काय झालं, दार का लावलं? मी म्हटलं, कसले भयानक होते रे ते. तर तो पुन्हा हसत म्हणाला, तुम्हीच गोळा केले आहेत ते. तुम्ही ज्याचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे हे कळलं का? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती. हुश्य, अरे बापरे, पुढचं दार उघडायचं धाडसच होईना. पण म्हटलं, आता आलोच आहे तर उघडावं. तिथं ज्या काही घटना पाहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिश्किलपणे म्हणाला, काय झालं? मी म्हटलं, अरे बाबा, हे काय? तो पुन्हा म्हणाला, तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करत गेलास, त्याला मी तरी काय करणार? आता तर साठवून ठेवायला या खोल्या सुद्धा अपुऱ्या पडत आहेत. तिथं अशा कितीतरी खोल्या होत्या ज्यांना उघडायचं धाडस माझं झालं नाही. मग त्यानं त्या उघडून दाखवल्या. ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्ष्या, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली. अशा अनेक खोल्या पाहिल्या. सर्वच्या सर्व अंगावर येत होते. आता मात्र माझं डोकं गरगरायला लागलं. अस्वस्थता वाढत होती. किती भयावह होतं हे सर्व. यामुळं पुढं काय आहे हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयान बघून अंगावर काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. मी त्याला म्हटलं, मी जातो आता, मला काही बघायचं नाही आता. तो म्हणाला, थोडं थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा. थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो. तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता. मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय, आहा, स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होतं. तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवनवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान, शांतीनं भरलेलं, अगदी नयन दिपवून टाकेल असं सर्व काही होतं.
मी म्हटलं, काय रे, हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी का नाही दाखवलं? तर तो पुन्हा मिश्किलपणे हसत म्हणाला, अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे. मग मी म्हणालो, जे आधी पाहिलं ते काय होतं? तो पुन्हा हसत म्हणाला, त्यात तुम्ही अतिक्रमण करत वाढवलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, ईर्ष्या, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी यांची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारापुढं पहारेकरी बनून बसली आहेत, जे तुम्हाला इथपर्यंत येण्यास अडवत आहेत. मी क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख आणि आनंदाकडे जाणारा रस्ता या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता, पण ठरवलं की आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख, समाधान, शांती याकडे जाणारा मार्ग सोपा करायचा. बरं झालं आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं. मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची. मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या मनाच्या घराला कधी भेट देत आहात? आपण सुरुवात छान केलेली आहे. बी पॉझिटिव्ह, बी हॅपी, सकारात्मक व्हा, आनंदी व्हा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अधिक सुरेख बनवा. स्वतः आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या. आपला प्रत्येक दिवस रंगीत व आनंदमय हो, हीच सदिच्छा. स्नेह तर कायमच, वृद्धीची अभिलाषा. आपलाच स्नेही रुपेश पाटील.